जाऊ दे. कोण माई आजकाल ती त्यासोबत बोलूनही नाही राहील. पहिले तर लय येत होते आपल्या घरी ते. हो, तिनं माया जोडून 3,000 रुपये नेले. 2-3 महिने झाले. ती कधी इथून जाते खाली मान घालून आणि बोलतही नाही माझ्या संग. 1-2दा आवाज दिला तिले तर ते न पाहिल्यासारखं करते. जाऊ दे बाई. हा, आता लक्षात आलं. जो व्यक्ती कोणाकडून उधारीचे पैसे घेऊन जातो ना, तो व्यक्ती नेहमी खाली मान घालूनच जातो. वहिनी चला ना, तुम्ही इथं बसल्या काय? तिथं किती मोठं एक्झिबिशन लागलं. खरंच नेहा, चल ना मग लवकर. वहिनी पण पैसे नाही आहे ना. असं कर ना मग नेहा, आईले माग. नाही तर नाही, थांब, मीच मागून पाहतो. आई तुला एखादी कमी पैसे देणार तर. हो, हे बरोबर आहे. असं करा मग, तुम्हीच पैसे मागा आईले. जा वहिनी, 2,000 मागजा. 2,000 थोडस. हा हा. का करताय तुम्ही? इडल्या खाताय का? छान केल्या इडल्या. दाखवा इडली आई. खा. वाव, तुम्ही केल्या आई इडल्या? मस्त झाल्या आई. तुम्ही ना खरंच मस्त बनवता, पण तुमच्या हातचं काही बी चांगलंच बनते. माझ्या हातानं तर बनतच नाही. मला शिकवता बरं कसं बनवते ते इडल्या. खरंच चांगल्या बनल्या ना बाई. यायले तो ना मी काही बनवा आवडतच नाही. मी आणखी बनवून तुझ्यासाठी. काय ओ आई, एक काम करता का? कोणतं काम हो बाई? ओ आई, थोडेसे पैसे पाहिजे नव्हते, देता का? किती पाहिजे होते हो बाई? फक्त 2. त्याच्यापेक्षा वाटलं जास्त देऊही नका. फक्त 2? काय बाई, चाल देते आताच. आहे गे, फक्त 2 कशाला घेते? 15-20 रुपये आहे ते. उद्या किती रुपये दिले? आज जे खायला वाटते ना ते खा आणि आपल्या जीवनसाथीला सुद्धा खायला द्या. मग असं नका म्हणू यांना हे आवडत होतं आणि त्यांना ते आवडत होतं असं दिखावा नका करू. आपल्यासाठी आरामाची व्यवस्था करा. मरेपर्यंत कामाचं वजन नका घेऊ. जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा तुमच्या वेदना कोणी घेणार नाही. तुमच्या वेदना तुम्हाला सहन करावे लागेल. मृत्यू हा एकटाच येतो, म्हणून खुशी खुशी राहण्याची सवय करा. खुशी अशी कोणती वस्तू नाही की कोणी तुम्हाला येऊन देईल म्हणून. खुशी तुम्हालाच पैदा करावी लागेल. बाई, मी बाजारात गेली तेव्हा बी मोबाईल पाहत होती आणि आताही मोबाईलच पाहून राहिली. का व तुले काही काम धंदे नाही का व? नुसतं मोबाईल पाहून राहिली. वा रे वा. हे काय आता बाई? अरे बापरे, एका झापडीचे 200 रुपये. आत्याबाई, इकडल्या बी गालावर मारा ना. 200 रुपये तरी भेटीन अजून. बापरे, आज तर लॉटरीच लागली. आत्याबाई अजून मारा ना. नाही, बस झालं एवढेच. आता नाही देत. द्या ना हो आत्याबाई अजून. त्या भाऊ भेटला होता मला बाजारात तर म्हणे माझ्या बहीणले हे 700 रुपये देऊन दे जा. त्यानं जर मला जास्त पैसे दिले असते ना तर मी जास्त दिले असते अजून. काय मा भावान दिले? त्याच्या जवळ दे. मोगी नाही देव. अंगे काय वाजवायच करू. अरे थांब. थांबलो. असं म्हण. माया जवळ, माझ्याकडे वरचा कधी माया जवळचं दुःख काही दूर एवढे हसते. माया जवळचं दुःख काही म्हणजे माया पासचं नाही जाय. माया जवळचं दुःख. अरे माय बाई, रत्न काऊन बसली हो तू इथं? एवढे उदास काऊन आहे? बसली बाई. ये बस, तूही बस. किती थंडगार आहे हो इथं. बापरे, काऊन हो रत्ना, काय झालं? काऊन उदास आहे एवढी? काय सांगू बाई, एक टाइम असा होता मायाजवळ 1 रुपयाही नव्हता. मग आता आहे ना? आताही नाही. मायाजवळ फुटी कवडी नाही आहे म्हणून मी बसल्या बसल्या विचार करून राहिली. अव बसल्या बसल्या कायले करतो विचार? उभी राहून करणं.
वा वा, आज तर दोन्ही बुड्या इथंच बसल्या. हो बाई, बसलो विचार करत. माया एक प्रश्नाचं उत्तर द्या बरं, की या जगात सगळ्यात मोठं कोण आहे? अहो बाई, या जगात मोठं आई बापाशिवाय कोणीच नाही आहे. हो, हे तर आहे. तुले मोठं बनाचं आहे काय? मग लवकर लग्न कर ना आई बन.